आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक शहर परिसरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना खुनाची मालिका कायम आहे। सोमवार दिनांक 2 जून रोजी पहाटे पेठ रोडवरील फुलेनगर येथील गौडवाडी परिसरात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला। पंचवटी पोलिसांनी या घटनेचा जलद गतीने तपास करीत 2 संशयितांना अवघ्या 4 तासाच्या आत बेड्या ठोकल्या असून त्यांनी भावाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याच्या संशयावरून ही हत्या केल्याची कबुली दिली। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। विशाल कैलास श्रीसागर वय 24 व धीरज मनोहर सकट वय 30 दोघे राहणार विजय चौक फुलेनगर अशी अटक करण्यात आलेली असल्याची नावे आहे। या घटनेत संजय तुळशीराम सासे वय 40 राहणार महालक्ष्मी चाळ महाराणा प्रतापनगर यांची हत्या करण्यात आली होती। सासे सोमवारी मध्यरात्री 12 ते पहाटे 2 वाजेच्या दरम्यान फुलेनगर येथील म्हसोबा मंदिरा परिसरात देवीची गाणी ऐकण्यासाठी गेले होते। महानगरपालिका शाळा क्रमांक 56 समोरील गौडवाडीतील किराणा दुकानाजवळ ते बसलेले असताना अज्ञातांनी त्याच्यावर डोक्यावर हल्ला केला। तोंडावर व डोक्यात दगड व विटा मारण्यात आल्याने संजय सासे यांचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर हल्लेखोर पसार झाले। ही बाब समजताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरनीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविला। याबाबत रुपाली संजय सासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। AKP न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।